तेल सगळीकडनं सुटलेलं आहे मस्तपैकी. स्वागत आहे अश्विनीज ब्लॉग या चॅनल मध्ये तुमचं. तर आज आपण पनीर मसाला ही रेसिपी बनवणार आहे. तर त्यासाठी सुरुवातीला आपण काय काय घ्यायचंय आणि काय काय लागणार आहे ते बघणार आहे. सर्वप्रथम याच्यामध्ये टोमॅटो मी 2 कापून घेतलेले आहेत. त्यानंतर दही 10 रुपयाचं आणलेलं आहे, ते लागेल त्या प्रमाणात वापरायचं आहे. परत पनीर 200 ग्राम घेतलेलं आहे, आमच्या इथे भेटतं तेच मी आणलंय, तुम्ही पण कुठलंही घेऊ शकताय. नंतर तीळ घ्यायचंय, तीळ पण मी 1 मुठभर घेतलेले आहेत. परत कोथिंबीर आणि पनीर मसाला मी कोल्हापुरीचा घेतलेला आहे. पनीर टिक्का मसाला आहे, तुम्ही कोणताही वापरू शकता, असं टिक्का असाच हवा असं काही नाही, पण याला टेस्ट खूप चांगली म्हणून मी हा घेतलेला आहे. त्याच्यानंतर कांदा घेतलेत, कांदे मी 3 कापून घेतलेले आहेत, मोठे कांदे आहेत, एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हे सगळं काय करायचंय, त्याच्यामध्ये कांदा, तीळ आणि कोथिंबीर आणि टोमॅटो हे सगळं काय करायचंय, तव्यामध्ये भाजून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर त्याची पेस्ट करून घ्यायची. मग ती पेस्ट झाल्यावर मी तुम्हाला एकदा दाखव. आता हे तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापलंय. आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचंय, कांदा एकदम चांगला भाजून घ्यायचा आहे, एकदम असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा, जेणेकरून त्याचा एकदम कलर चेंज होईल असा करायचा, पेस्ट करायची. असं हलवत राहायचंय, वेळ लागतो याला भाजायला, कारण की पाणी असतं कांद्यामध्ये, त्यामुळे जरा वेळ लागणार. असे हलवत राहते आणि भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता हे तीळ मी एका साईडला असे भाजायला ठेवलेले आहेत आणि एक साईडला आपला हा कांदा भाजतोय. तुम्ही बघू शकताय 1-2 मिनिटं झालेत तेव्हा याचा कलर जरा आता ब्राऊन यायला लागलाय. अजून आपल्याला डार्क ब्राऊन करायचा आहे, म्हणजे आपलं पनीर टेस्टला चांगलं होईल. तुम्ही बघू शकता आता हा जरा डार्क ब्राऊन झालाय. आता हा मी काढून घेणार आहे आणि तळून घेणार आहे. आणि ह्याच तेलामध्ये आपण आता टोमॅटो पण काय करून घ्यायचंय, भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं. आता त्या तेलात आपण टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो पण गळेपर्यंत भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता आता टोमॅटो जरा मऊ झालेला आहे. आता ह्याची आपण पेस्ट करून घ्यायची आहे. आता मी पेस्ट करते. तुम्ही बघू शकताय आता मी ही कांद्याची आणि तिळाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही साईडला आहे ती टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. आता ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट झालेले आहेत तयार. आता आपण काय करायचंय, फोडणी द्यायची. फोडणीसाठी मी आता ही कढई ठेवलेली आहे बघा तापायला. आता फोडणीसाठी आपण काय काय वापरायचं ते बघूया. कढई आता तापत आलेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण काय टाकायचंय, तेल घालायचंय. तुम्ही बघू शकता मी जवळजवळ 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि 1 चमचा हे मी घरात तयार केलेलं तूप आहे ते घालणार आहे. तूप ह्यासाठी की तूप घातलं की ना पनीरला एक वेगळीच टेस्ट आहे. मी घरात तयार केलेलं आहे हे. आता हे ह्यात चांगलं असं गरम करून घ्यायचं. गरम झालं की मग ह्याच्यामध्ये आपण काय काय टाकायचं ते बघूया. तुम्ही बघू शकता तेल तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचंय, सगळ्यात अगोदर आहे ना कांदा आणि तिळाची जी पेस्ट केली होती ती घालायची, चांगली हलवून घ्यायचे. ऑलरेडी आपण हे भाजलेलं आहे म्हणून जास्त वेळ काय भाजायची गरज लागणार नाही. त्यानंतर टोमॅटोची प्युरी ही घालूयात, ती पण हलवून घ्यायची. अद्रक लसूणची पण पेस्ट आपण केलेली आहे ती घातली, 1-2 चमचे. सगळं हलवायचं, प्रॉपर हलवायचं आहे जरासं. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे भाजून घेतलंय की बाजूबाजूने तेल सुटलेलं आहे, हे बघू शकता. आता याच्यामध्ये आपण तिखट मसाला आणि कोल्हापुरी मसाला हे सगळं टाकायचंय. तुम्ही बघू शकताय मगाशी आपण घेतलेला हा कोल्हापुरी टिक्का मसाला पनीर तो घालायचा. मी अर्ध पॅकेट घालते याच्यामध्ये. ह्याच्यामुळे काय होतंय, घट्टपणा येतोय. आणि आता हा घरगुती आपला घाटी मसाला म्हणजेच कोल्हापुरी मसाला आम्ही घरी तयार केलेला आहे, तो 1-2 चमचे मी घालणार आहे. तिखटपणा आहे याला आणि मीठही असतंय त्यात. आणि त्यानंतर हे जरासं हलवलं की याच्यामध्ये आपण आता हलवलं की यात आता दही ऍड करायचंय. हे बघा दही मी अर्ध दही ऍड करणार आहे याच्यामध्ये. ऍड झालंय आता हे दही. आता हे चांगलं असं एकत्र हलवून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. चवीनुसार मी मीठ घातलं. आता हे सगळं व्यवस्थित प्रॉपरली हलवून घ्यायचंय, नाहीतर दही फाटतं. त्यामुळे व्यवस्थित एक सारखं 1 साइडेड हलवायचं, सगळं एकजीव होईल. आता ह्याला आहे ना थोडंसं मी पाणी ऍड करणार आहे, जेणेकरून हा सगळा मसाला एकत्र शिजेल. मी थोडंसं पाणी ऍड केलंय. तुम्ही बघू शकताय आता हे मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आता ह्याला काय करायचंय, 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचंय, झाकून ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं. शिजू द्यायचं, जास्त हलवत बसायचं नाही. हे मी अशा प्रकारे झाकून ठेवते. आणि आता आपण साईडला कढई तापत ठेवलेली, त्याच्यामध्ये काय करायचंय, पनीर तळून घ्यायचे. मी तळून घेते बऱ्यापैकी. आता हे बघा पनीरचे मी बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले. तुम्हाला जशी क्वांटिटी हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही कट करू शकता. मी हे अशा प्रकारे कट केलेले आहे, बघू शकता. आता हे काय करायचं, ह्याच्यामध्ये तळून घ्यायचं. हे बघा 2 ते 3 मिनिटं हे असे डीप फ्राय करायचे. जरासा कलर चेंज झाला की काढून टाकायचे. मऊपणा गेला पाहिजे, जरासे असे ब्राऊन झाले पाहिजे.
मग आपण काढूयात. तुम्ही बघू शकताय हे मी असे ब्राउनिश काढून घेतलेत. असे थोडेसे असे कडकपणा आलेला आहे तसे केलेत मी. आता हे आपण काय करायचं आहे, त्या पनीरमध्ये घालून घ्यायचे. बघा तुम्ही बघू शकताय तेल सगळीकडनं सुटलेलं आहे मस्तपैकी. आता हे शिजलेलं आहे चांगलं. आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, पनीर ऍड करायचं. आता मी हे पनीर ह्याच्यामध्ये ऍड करते. आता पनीर ऍड केल्यानंतर काय जास्त वेळ ठेवायची गरज नाहीये, तरी आपल्याला 2 मिनिटं ठेवायला लागेल, कारण की पनीर ते सगळा मसाल्याचा फ्लेवर ऍब्झॉर्ब करून घेईल. आता हे मी झाकून ठेवणार आहे. हे झाकून 2 मिनिटासाठी ठेवलं म्हणजे आपलं पनीर जे असेल ते रेडी टू ईट. मॅरिनेशनसाठी आपण त्याच्यावर नंतर शेवटी सर्व करताना काय करायचंय, कोथिंबीर ऍड करायची. आता हे मी असं हे झाकून ठेवणार आहे. आता हे झालेलं आहे पनीर. 2 मिनिटं ठेवायचंय आणि मग जेवायला घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आपलं मस्तपैकी पनीर मसाला तयार झालेला आहे. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर व्हिडिओज. अँड थँक्स फॉर वॉचिंग अश्विनीज ब्लॉग्स.